one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, एक ड्रायव्हर बसलाय रुसून. चला बघूया मालक त्या ड्रायव्हरचा रुसवा कसा दूर करतोय ते. या साहेबांनो या सावकाश सावकाश या सावकाश या साहेबांनो या हो या साहेबांनो सावकाश. ऐक ना, माझ्या पायात अडकून जीव जाईल तुझा. सावकाश चालत पुढे चला. या करताय, समोर येत आहे. आठवड्याचे 3 वार कॉमेडी मुसलधार चालू असता तुमचा सतत. चल माझा ड्रायव्हर आहे सावत्या, त्याचं घर दाखवा मला. अहो दाखवार कुठे, हे का आलेलं आहे घर. या हेच घर आहे. हेच घर आहे. मग काय बा बेल वाजव. या ओय सावत्या, या पोरा हे दरवाजात बघ, कोण कॉमेडीचं मित्रमंडळ आलेलं आहे. आवाज मारून झोपला असल. सावत्या रे, ओय सावत्या, काय झोपलाय तुम्ही, सांगतो ना तुम्हाला. सकाळ काय रे दलनवाला मामा, उघड. काय तुम्ही आहे? म्हणजे मला एक माणसाची आठवण कशी काय आली सकाळी सकाळी? रुसलायस? ए सावत्या, काय करतोयस? तुला सांगितलं ना आज साताराला इव्हेंट आहे 4 वाजता. सकाळी 6ला निघूया बोललेलो, 7 नंतर ट्रॅफिक लागतं. किती वेळा फोन केले, उचलतच नाही तू फोन. चल लवकर चल, उशीर झालाय. चल. हे बघा, मी काल घरी सोडलं ना तुम्हाला, तेव्हाच तुमची नोकरी सोडली. काय नोकरी सोडली म्हणजे? अशी कशी नोकरी सोडली? ए सावत्या, ए खुलावला साहेब, खुलावला. प्रसाद खांडेकराची नोकरी सोडली. काय जास्त मारली साहेब? काय जा लिंबू पाणी पिऊन ये जा. मी आला. ओ मी बोलतो त्याच्याशी, थांबा जरा. ऐका ना. कोण आलाय दारा? हो दादा ऐका ना, मी तेच बोलतोय. तुम्ही या ना, दाखवलात ना घर. थांबा जरा, 1 सेकंड थांबा. नाही आहे. तुझं काय मध्ये भाषा बघितला, तुझं काय आहे मध्ये? मी घेऊन संबंध आहे आलो काय? तुमच्या. तुझा संबंध आहे मध्ये बोलायचं काय? बघा. ऐका ना, मी तेच बोलतोय त्याच्याशी. तुम्ही प्लीज इथे थांबा. मी थांबतो, पण कसं आहे बघा, तुम्ही बोलून बघा. नसेल तर मला सांगा, मी हाय इकडच. काय तू कोण आहेस रे तू? अरे ए बाबा, कोण आहे तू? बाबा ऐक ना, ऐक कोण आहे तू? ना, अरे ऐक. तू इथं माझ्या बाईगिरी करू नको. ए बाबा, ए, तू तिकडे थांब ना यार. माझ्याकडून नाही चालणार. थांब ना तू जरा. जा ना, केस कापून ये ना. गप ना जरा. सावता, तू नको त्याकडे लक्ष देऊ. अरे मला सांगशील काय झालंय ते? मला नाही सांगायचं. अगं बाई, आज एक ड्रायव्हर रुसलाय जणू. अरे काय? अरे बाबा, हे सोन्या, सांगशील मला काय झालंय ते? तुम्हाला नाही आठवत? काय? आ स्वतःच स्वतःला विचारा ना. अरे पण काय? साहेब, तुम्ही काय म्हणला होता मला? काय? मी यायच्या आधी गाडी कूल करून ठेवत जा म्हणून. मग बरोबर आहे, गाडीचा मालक आहे तो बोला तेवढं अरे करायचं. थांब सांगशील ना काय तू जरा? यार. मी बोलतो, तुम्ही दाखवलं ना घर. जा ना तुम्ही आता. हाय, मी तुमच्या बरोबर आहे. हा काय काय? तुम्ही म्हणला होता ना गाडी कूल करून ठेवायची म्हणून. हा मग मग तुम्ही काल येणार होता, मी एसी लावला, गाडी चिल्ड मध्ये कूल करून ठेवली मस्त पैकी. काय चुकलं माझं? माझं काय चुकलं ह्याच्यात? अच्छा ते होय. अरे सावत्या, माझं रात्री 11 वाजता पॅकअप झालं. तू दुपारी 3 वाजल्यापासून एसी चालू करून ठेवलेलास. 3 ते 11 8 तास तू एसी चालू ठेवलेला. त्याला काय अर्थ आहे का? हा काय बोलला तुम्ही मला? काय बोललो? नालायक म्हणला, निर्लज्ज म्हणला, लाज आहे का तुला? माझलाच म्हणला बेन्या. एवढं बोलला तुम्ही? तुमचाच ड्रायव्हर आहे ना? या बघा, तुम्ही कोपऱ्यात घेऊन 2 मुसकाडात मारले असताना चाललं असतं. मला 4 चौघात अपमान नाही करायला पाहिजे होतं तुम्ही. कुठली 4 चौघ सावत्या? काय बोलतोयस? कुठली 4 चौघ? आपल्या गाड्या जिथे पार्क होतात ना, तिथे ते ओंकाररावने खायला घालून कुत्रे जे माजले तर तेच असतात. आणि त्यांची 4 पिल्लं, बाकी कोण नसतं तिथे. कुठली 4 चौघ? कोण नव्हतं तिथं? कोण नव्हतं? होतं. कोण होतं? प्राजक्ता माळी मॅडम होत्या. फोनवर बोलत होत्या तिथं त्या. तुम्ही जसं माझ्यावर ओरडला नाही, झपकन वळून बघितलं त्यांनी. माझी इज्जत काढली तुम्ही त्यांच्या समोर. कसं वाटलं असेल माझ्या मनाला? काय वाटेल त्यांना सांगा? काय सांगतील लोकांना त्या? एकतर किती मानतात मला त्या.
प्राजू तुला मानते? मानतात मला त्या. मी त्यासनी गाडी चालवायला जमत नाही नीट, एकदा पार्किंग मधनं काढून दिली होती त्यासनी मी. तेव्हापासून मला मानते त्या. मी कधी गेलो की मला स्माइल देते त्या. मुला ती मोठी हिरोईन आहे. तुम्ही तुमच्या ड्रायव्हरला काय पण बोला, काय नका बोलू, तिला काय फरक पडणार आहे? आणि आपण कोण आहे बाबा? कॉमेडीच्या डबल डेकरच्या ड्रायव्हर. आपला मला आपल्याला काय सांगतो ते लक्षात ठेवायचं. तर दुसरं कोण झपकन बोलतोय त्या बघायचं. असं नाही, ह्याचा चुकताय की नाही? ऐक माझं. केस कापायचे नसेल तर किमान भांग तरी पाड, पण जा प्लीज. आमचं आम्ही सॉल्व्ह करतो, जरा थांब. असं नाही साहेबांनो. कसं आहे साहेब, तुम्ही ना 9 वाजता आमच्या घरात येता, मग आम्हाला तुम्ही आमचे वाटता, मग मी माझ्या बाजूच्या माणसानं भांडतो आहे आणि हा माणूस तुम्हाला मास दाखवतो आहे. अरे पण मी बोलतोय ना त्याच्यासोबत, तू थांब ना. तुझं काय मध्ये? मी थांबलोच आहे. प्राजक्ता मॅडम समोर नाही इज्जत काढायला पाहिजे. अरे पण एवढं नाही अपमान त्यांच्या समोर नाही. स्माइल नाही करायला पाहिजे तुम्ही. अरे पण झालं ना यार, आता एवढं काय थांबतोय तू? ठीक आहे नाही असं नाही. का असं नाही म्हणजे? तुम्ही आत्ताच्या आत्ता प्राजक्ता माई मॅडमला फोन करा. हा? करा, त्यांना सांगा माझं चुकलं, मी चुकून बोललो सावत्याला. सावत्याला हे भारी आहे, लय चांगलं पोरग आहे ती एकदम. आहे ती एकदम. तू लाख्या सावकार आहेस काय रे? लाख्या सावकार आहेस तू? हे तुझं काय? तू म्हणजे हा माणूस तिला फोन करण्यास सांगणार सावत्या भारी आहे, मी घाणेरडा आहे. तू कोण लागतोस रे? कोण आहेस तू? तुझं काय मध्ये? मी कोण पण आहे, तू कोण आहे? तुला काय संबंध आहे मध्ये नाही, बोलायचं? साहेबांनो ऐका, तुम्ही अरे बाबा महाराज- मला सॉल्व्ह करू दे. तू थांब ना यार, मी त्याला समजवतो का? मला लेट झालाय, साताराला जायचंय मला. साहेबांनो तुमच्याबद्दल वाईट वाटतं म्हणून बोलतोय. नको वाईट वाटून घेऊ, साईडला थांब तू. सावत तू काय बोलतोस? तुला कळत आहे? 6:30 वाजलेत. एवढा मला सकाळी तिला सगळं फोन- कळतंय, मला कळतंय सगळं. हा? तुम्हाला नाही कळत आहे. काय? कसं असतंय साहेब, केळाच्या साल्यावनं घसरून पडलं की एवढं वाईट नाही वाटत, पण एखाद्याच्या नजरेतनं पडणं तुकरट वाक्य आहे. कयाच्या सालीवरनं पडणार ना, तुकरट वाक्य. काही अर्थ नाही या वाक्यांना. कल ऐक ना सावत, सोड ना यार. मी बोलतोय मला. साहेब तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे ही. हा, माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. उद्या तुमच्याबरोबर आलो मी शूटिंगला त्या स्टुडिओमध्ये. प्राजक्ता मॅडम समोर आल्या, काय म्हणते त्या? ह्याच्या आलंय बिनलाज, एवढं निर्लज्जासारखं बोलला याला खांडेकरांनी, तरी बिनलाजगत आलंय माकाड. बोलणार नाहीत त्या? मुळात तुला वाटतं प्राजक्ता ह्याच्या असं बोलेल? गेल्या 7 वर्षात सर्वात वाईट ऐकलेली तिची शिवी चोरा. ती ह्याच्या बोलेल. आणि मुळात तुझ्याबद्दल इतका विचार करायला तिच्याकडे वेळ आहे. तिला तिचे स्वतःचे किती बिझनेस आहेत माहिती आहे तुला? तिला अँकर लिंक पाठ करायचे असतात, तिला कविता करायच्या असतात, तिला योगा करायचा असतो, तिला मेडिटेशन करायचे असतात, तिला रिसॉर्ट सांभाळायचं असतं, दागिने विकायचे असतात. ह्याच्यातनं सगळ्यांना वेळ काढून ती तुझा विचार करेल असं वाटतंय तुला? नाही साहेबांनो, तुम्ही फोन लावाच. तुम्ही फोन लावा आणि तुम्हाला बोलायला जमत असेल तर माझ्याकडे द्या. मी सांगतो हा काय लायकीचा माणूस आहे. तुम्ही प्राजूला फोन लावा. ए, राजू काय? प्राजू शाळेत होती तुझ्या? असती तर मजा आली असती. ए, प्राजक्ता ताई बोल, प्राजक्ता मॅडम. प्राजू सगळे प्रेमाने बोलतात ना, मग बोललो. तू त्याला गप ना, बोलतोय ना मी ह्याच्याशी. साहेबांनो तुम्ही फोन लावा ना. लावा फोन लावा. लावा मी ना. बघेन काय ते. तू हे बघ, अहो माझ्या फोनवरून लावा. तुमच्या फोनवर उचलत नसेल तर माझ्या फोनवर लावा. ती उचलेल. तुझा का उचलेल? साहेबांनो ती ना कसं आहे, प्रू कॉलवर माझं नाव बिझनेसमॅन आहे. ती बघल बिझनेसमॅन, तिला वाटेल नवीन बिझनेस आहे, ती उचलल. काय प्रतिभा करून ठेवली. तू जरा थांब सावत्या. ऐक सावत्या, हे बरं ना नाही करू एवढं शकत ना एवढं माझ्यासाठी. ऐक ना, का अडवून आणतोयस यार? नाही हो साहेब, हे बघा गरीब माणूस जेव्हा मनातनं रडतो ना, वाईट नाही सुचलं पुढचं. का सकाळी वाक्य बोलतोस मग? ऐक ना ओके, तुझं म्हणणं काय? मी तिला फोन करू ना? सांगा माझं चुकलं सावत्या, हे आहे चांगलं. हे म्हणजे बरोबर नाही. तू सकाळी 7 वाजता तिला फोन करायला सांगतोस. नंबर सांगा साहेब, नंबर सांगा. तू थांब ना यार. तुझं काय? मी करतोय ना फोन, तुझं काय? मी आपला दिला होता, पटकन निघत नव्हतं म्हणून. हॅलो प्राजू. हॅलो. हा दादा. तू झोपलीस? नाही, योगा करत होते. गप ग, आवाजावरनं कळलं उगाच आपलं काय पण. ऐक. हॅलो प्राजू. हा हा. अगं ते त्या दिवशी पार्किंगमध्ये नाही का, मी माझ्या ड्रायव्हरला सावत्याला जरा ओरडलो तुझ्यासमोर. अगं तसं नाही, तो चांगला माणूस आहे तो. कधी रे? हा चांगला माणूस आहे तो. काय नाही म्हणजे ते
मी आपला राग माहिती आहे ना अनावर होतो एवढंच झालं ते. तू 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 मला का सांगतोस पण हे आता? अगं आता काय समज ना, अडला हरी गाढवाचे पायधरी एवढंच आहे ते. हा तर गाढव म्हणलं तो- का मग? हा? गाढव म्हणला का तुम्ही? कोण? आता काय ते गाढव म्हणला तुम्ही? मी नाही बोललो काय, म्हणला तुम्ही? मी नाही बोललो. साहेबांनू कसं थांबवता याला? नाही बोलले बोलले गाढव म्हणला. हे गाढव बोलले. नाही, नाही, गाढव म्हणला मला. गाढव बोलेल, घोडा गाढव म्हणला बोलेल. मला तुम्ही? अरे तू थांब ना यार, मी बोलता काय झालं साहेब? अरे मी बोलता नाही बोलता बास आता ना माझं हे नको वाक्य. नाही आता बास झालं, आता माघार नाही. आता युद्धच आहे, आता नाही. या बघा ओके, ओके. आता एक तर माझा आत्मसन्मान जिकल नाही तर तुमचा पैसा जिकल. आता नाही हा. एक मिनिट सावते, ऐक शांतपणे ऐक. हे बघ, मी जे काही घडलं मी सॉरी बोलतो, मला माफ कर, विषय संपव. मी वाटल्यास प्रायश्चित म्हणून तुझा पगार वाढवतो बस. आणि आपण हे ओव्हरटाईम आपण 12 तासांचा पकडतो, आत्तापासून 9 तासांचा रोज ओव्हरटाईम तुला बस. आणि तू बिंदास झोप, AC लावून गाडीत, काही प्रॉब्लेम नाही. दिवसभर AC लाव, प्रॉब्लेम नाही. बरं चल, तुला तुझ्या घरापासून माझ्या घरापर्यंत चालत यावं लागतं ना, तुला बाईक देतो. बाईक आता झालं, खूप झालं आहे. मी सावत्या खरं एवढं दिलंय बघ. हे बघा, आत्मसन्मान मोठा असतो पण ते लाड करायला पैसे लागतात. आहे ना? चल विचार करायला काय हरकत नाही. लवकर चला. आलो मी, लगेच आलो. Yes, yes, मी लवकर पाणी धुतून येतो लगेच. मी थांबतो. अरे वा, हा, आत्मसन्मान. हा, पैशाला भुलला त्याच्या पैशाला भुलला. मारतायस काय? मारतायस का? म्हणजे याला माझ्या घरात मारतेस होय? वाजवून काढ, पड. वाजवून ये. काय आहे तुझे? कोण आहे? एक मिनिट. कोण आहे? थांब तू. सोड तू. तुम्ही थांबा. तुला सांगतो आता मी. काय झालं आता? कांडेकर साहेब, लय झालं आता. माणूस घेऊन आलाय तुम्ही. ह्याच्या समोर माझा अपमान करताय तुम्ही. येऊ माझा अपमान करतोय तुम्ही, काय बोलत नाही. लय झाला आता. अरे हा कुठला माझा माणूस? हा? अरे हा तुझा मित्र आहे एरियातला, माझा कुठला माणूस? तुझा घर दाखवायला घेऊन आलाय. मी नाही ओळखत. ए, काय नाव काय तुझं? चंदू चिवले. हा तुला ओळखत नाही? नाही, मग एवढा हक्काने काय सावत्या करतोयस मगतपासून? त्याला ओळखतो आम्ही, तुमचा ड्रायव्हर म्हणून. कसं आहे, नाक्यावरती एरियामध्ये तुमची गाडी घेऊन फिरत असतो ना, कधी कधी तुम्ही पण असाल गाडीत, मग आम्ही ओळखतो सावत्या तुमचा ड्रायव्हर. सावत्या ऐक, मला नाही, मला वाटलं हा तुझ्या एरियातला आहे, तुझ्या ओळखीचा. मी कशाला आणू यार? हो साहेबानू, तुम्ही कशाला त्याच्या पाया पडताय? असले 50 ड्रायव्हर मिळतील तुम्हाला. अरे बाबा नाही मिळत, 3 महिने झालं शोधतोय, नाही मिळत मला. सावत्या ऐक आलं ना. का? काय खांडेकर, वाटातलं वाटावर आलं. काय आलं? मी कामावर असताना तुम्ही ड्रायव्हर शोधत होता? अरे ते हे नाही, कळलं मला. अरे ते माझं नाही ते. खायचे दात कळले मला. अरे तो पृथ्वी बोलला दादा माझ्यासाठी ड्रायव्हर बघ म्हणून, त्याच्यासाठी. वडा सोडा. ऐक ना. हो साहेबानू, मी काय म्हणतो, कुठे जायचंय तुम्हाला? गप ना अहो ऐका, कुठे जायचंय? साताऱ्याला जायचंय ना? हा. मी सोडतो तुम्हाला. काय राजी खुशीने 5-50 रुपये द्या. कशाला याच्या पाया पडताय? एवढा महाराष्ट्रातला मोठा माणूस इथे आलाय आणि हा एवढा मात दाखवते. चल रे. तू सोडशील? हा, मी सोडतो तुम्हाला. अरे मग आधी का नाही सांगितलंस? कसं ना, मी प्रामाणिक माणूस, त्याच्या पोटावर मी कशाला पाय आणू? अरे मी उगाच 15 मिनिटं इथे. अरे आधी बोलायचं ना, तू यात्रा सांगितलं सांगायचंस. सावत्या एवढं कराल? चाललंय. चुकीचं करताय तुम्ही. चुकीचं करताय साहेब. परत दिसलास ना स्टुडिओच्या आजूबाजूला तुडवीन. चुकीचं करताय साहेब. ए गप. या. तुम्ही उगा, शहाणा. आता तुम्ही आधी सांगायचं ना. मी माझ्या केसांमध्ये मग अडकलो. एवढा वेळ कळला. बरं ऐका, तुम्हाला हे येतं ना ऑटो, येतं ना ऑटो? ऑटो कशाला? गाडी घेऊन जाव. नाही नाही, गाडी तसं नाही. ऑटो म्हणजे ऑटोमॅटिक. हा, म्हणजे गिअरवाली नाही गिअरवाली. हा हा, चालवेन तेवढा काय. येईल ना. बरं पटकन लायसन्स बिसन घेऊन तिकडे नाक्यावर भेटा मला. लायसन नाही आहे. लायसन नाही म्हणजे? ट्रॅक्टर चालवायला कुठे लागतं लायसन? म्हणजे लागतं, पण गावामध्ये कोण विचारतंय लायसन? शेतामध्ये ट्रॅक्टर चालवतो ना, शेत कसा मोकला असतं, एकदा सुरू केला तो आपला फिरतो आणि थांबतो तो. आणि ट्रॅक्टर पण कसा 2 दिवसाचा अंदाज घेऊन मी शिकलेला आहे. गाडी पण अंदाज घेऊन शिकेन. आणि नाही आवडली तुम्हाला माझी ड्रायव्हिंग तर मी त्या बाजूला बसेन, तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसा, आपण दोघे पण साताऱ्याला जाऊ. म्हणजे तुला गाडी येत नाही? गाडी चालवली नाही तू? शिकेन, अंदाजावर घेन. तुम्हाला कोणत्या कॉन्फिडन्सवर बोललास साहेब मी सोडतो तुम्हाला? ट्रॅक्टर मधून बैल जोडून येतो, तुम्हाला न्यायला काय आहे? मी
निघ तुझ्या आईला उगाच सावत्या 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 वा 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 लय भारी. मी जरा जास्तच एन्जॉय केला हा परफॉर्मन्स आणि ज्यांच्याकडे ड्रायव्हर आहेत त्यांनी अतिशय रिलेट केला असेल हा परफॉर्मन्स, कारण माझा पण एकदा ड्रायव्हर रुसला होता. मजा आली. सोनाली ताई, हसू तर येतही होतं आणि खजील व्हायला होत होतं की आपण असं कधी करतो का कोणाबरोबर. आणि हे जे फिल्मी रुसणं असतं ना, की आपल्याला नोकरी तर करायची आहे पण आपलं महत्त्वही वाढवून घ्यायचंय. ही जी ट्रिक असते, फार गोड परफॉर्म केलं तुम्ही दोघांनी आणि ते पटत होतं. त्यामुळे फक्त हसू येत नव्हतं, तर असं वाटत होतं की किती खरंय, हे कसं सुधारूया. व्हेरी नाईस.